महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण तापले असताना माजी खासदार संजय काका पाटील यांनी आखाड्यात उडी मारण्याचा निर्णय घेतलाय। 2 पराभवानंतर गत आठवड्यात झालेल्या तासगाव नगरपालिकेत त्यांनी गुलाल उधळलाय। आता सांगली महापालिकेच्या आखाड्यात उतरणार आहे, त्यासाठी स्वतंत्र आघाडीची नोंदणी केली आहे। याबाबत शनिवारी भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे। भाजप, महायुती आणि महाविकास आघाडी उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असताना माजी खासदार संजय काका पाटील यांनीही महापालिका निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे। 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर तिसऱ्यांदा उतरले होते, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला। लोकसभेवर हॅट्रिक करण्याची संधी हुकली होती। त्यानंतर विधानसभा निवडणुकीवेळी भाजपला सोडचिठ्ठी देत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। तासगाव, कवठेमहांकाळ विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र तिथेही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत माजी खासदार संजय काका पाटील यांनी स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली। नगराध्यक्षांसह पॅनेल निवडून आलं। आमदार रोहित पाटील यांच्यासह भाजपला धक्का दिला। सलग 2 पराभवानंतर त्यांना तासगाव नगरपालिकेत यश आलं। त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे। आता संजय काका पाटील यांनी महापालिका निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे, त्यासाठी आघाडीची नोंदणी सुद्धा केली आहे। राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याही संपर्कात ते आहेत। स्वतंत्र लढायचं की अजितदादा गटासोबत जाणार याबाबत सस्पेन्स ठेवलाय। मात्र मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री पवार यांचं तासगावात स्वागत केलं होतं, त्यामुळे माजी खासदार पाटील कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।